हॅलो गाईज, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ कशाला म्हणतात आणि त्याचा पहिला प्रकार बघणार आहोत. तर प्रेझेंट टेन्स मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्तमान काळ म्हणजे सध्याची वेळ. तर या वर्तमान काळाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. सद्य स्थिती सांगणे, सवयी सांगणे यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. तर या काळामध्ये आपल्याला 3 स्ट्रक्चर्स बघायचे आहेत, म्हणजे 3 रचना बघायच्या आहेत. पहिली रचना आहे यस अधिक व्ही. यस अधिक व्ही म्हणजे कर्ता अधिक क्रियापद हे पाहायचे. त्यानंतर दुसरी रचना अशी आहे कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी, त्यापुढे अधिक क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय. आणि तिसरी जी रचना आहे, तिसरं जे स्ट्रक्चर आहे तो यस अधिक व्ही अधिक ओ म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. या पद्धतीनं या तिन्ही स्ट्रक्चरला, या रचनांना आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर यस आणि व्ही या दोघांपासून जे तयार होणारं वाक्य आहे, तर अगोदर प्रथम पुरुषी एकवचनी करता घेतो मी. कदाचित तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत तुम्ही हा भाग बघितलेला आहे. तर तो आहे आय म्हणजे मी हा प्रथम पुरुषी एकवचनी करता आहे. तर आय हा सब्जेक्ट झाला, त्याच्या पुढे आपल्याला व्ही ठेवायचा आहे. तर मी क्रियापद घेतो गो. गो म्हणजे जाणे. आय च्या पुढे आपण अधिक केलं गो म्हणजे बरोबर काय झालं हे आय गो. मराठीमध्ये काय अर्थ झाला ह्याचा? मी जातो. आता या आयच्या ऐवजी आपण वी घेऊया, म्हणजे प्रथम पुरुषी कर्त्याला आपण अनेक वचनात घेऊया. तर इथं हे वी आहे आणि गो आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून काय झालं, हे वी आणि गो. म्हणजे मराठीचा अर्थ काय झाला? आम्ही जातो. आम्ही जातो सद्यस्थिती किंवा सरावाचा भाग, रोजचा भाग, सवयीचा भाग जर मांडायचा असेल, जर सांगायचा असेल तर आपल्याला या स्ट्रक्चरचा, या काळाचा उपयोग करावा लागतो. आता इथं आहे यू गो. आयच्या ऐवजी आपण यू घेतलं. यू गो म्हणजे तू जातोस किंवा तुम्ही जाता असा त्याचा अर्थ होईल. इथं दे घेतलं. दे म्हणजे ते. दे गो म्हणजे ते जातात. तर या पद्धतीनं इथं कर्ता प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी आणि कर्ता प्रथम पुरुषामध्ये अनेक वचनी असेल तर यस अधिक व्ही या रचनेचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करता येतात. तर नंबर 2 आहे कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी. यस 3-1 कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी अधिक व्हीएस आणि ईएस असं आहे. म्हणजे कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी कुणाला म्हणतात? बोलणारा सोडला, ऐकणारा सोडला. बोलणारा प्रथम, ऐकणारा द्वितीय आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो तो असतो तृतीय. आता मी बोलतोय, मी प्रथम पुरुषी आहे आणि तुम्ही ऐकत आहे म्हणजे तुम्ही द्वितीय पुरुषी आहे. आपण एखाद्या तिराईत म्हणजे मला आणि तुम्हाला सोडून तिसऱ्या मुलाविषयी किंवा तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत आहोत, तर त्याच्याविषयी आपण असं म्हणतो तो गावाला गेला, तो घरी आला. जो तो आहे तो त्या तिसऱ्या व्यक्तीचं सर्वनाम आहे. असं जर असेल तर आता आपण हे सर्वनाम घेतलं तर ही म्हणजे तो हा एकवचनी आहे, पण तो तृतीय पुरुषी आहे. मी बोलणारा आणि तुम्ही ऐकणारा सोडून आहे. तो गावाला जातो किंवा तो जातो असं म्हणायचं आपल्याला. तर तो जातो म्हणण्यासाठी या पद्धतीनं आपल्याला बोललेलं नाही चालणार. कसं बोलावं लागेल? ही आता क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागेल. ही अधिक हे गो आहे.
ते गो असं म्हणता येणार नाही आपल्याला, ही गो असं म्हणता येणार नाही. काय म्हणावं लागेल, हा प्रत्यय लावा लागेल. कुठला, यस प्रत्यय लावा लागेल. मग हे वाक्य कसं होईल, ही गोज, ही गोज म्हणजे तो जातो. तृतीय पुरुषी एकवचनामध्ये कोण कोण येतात, मग ही आहे, सी आहे आणि इट आहे. तर ही गोज म्हणजे तो जातो असं होईल, तो जातो. हीच्या ऐवजी आपण सी घेतलं तर सी गोज, सी गो असं म्हणता येणार नाही. कुठल्या काळामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सी गो असं आपल्याला म्हणता येणार नाही, सी गोज असं म्हणावं लागेल. सी गोज म्हणजे ती जाते. इट गोज, इट हे एकवचनी आहे, तृतीय पुरुषामध्ये आहे, म्हणून इट गोज म्हणता येईल. म्हणजे ते जाते. ते म्हणजे काय, यंत्र असेल, एखादं मशीन असेल, ते चलत असेल, पुढे सरकत असेल तर मशीन सरकते, जाते असं म्हणण्यासाठी इट गोज म्हणावं लागेल. इट गोज, सी गोज आणि ही गोज. तर हे जे ही आहे किंवा सी आहे, तर इथं आपल्याला एखादं नाउन म्हणजे नाम सुद्धा घेता येईल. आता इथं आपण सुधीर घेतलं, सुधीर गोज म्हणजे सुधीर जातो. सीमा गोज म्हणजे सीमा जाते. इथं आपल्याला व्यक्तीचं नाव घेता येतं किंवा सर्वनाम घेता येतं. ही, सी, इट किंवा एखाद्या पुल्लिंगी स्त्रीलिंगी व्यक्तीचं नाव घेऊन आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य बनवायचं आहे किंवा वाक्य लिहायचं आहे किंवा वाक्य बोलायचं आहे, तर या पद्धतीनं आपल्याला क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. आता हे आपल्या लक्षात आलं असेल. आपण तिसऱ्या रचनेकडे वळूया. तिसरी रचना आहे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. तर ह्याच्या पुढे आपल्याला फक्त कर्म जोडायचं आहे. तर आता मी इथे अकर्मक क्रियापद घेतलेलं आहे. आता मी थोडं सकर्मक क्रियापद घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो. हे वाक्य आहे ना, या स्ट्रक्चरमध्ये, या रचनेमध्ये आय गोच्या ऐवजी मी आय ईट असं लिहितो. आय ईट. आता हे मी तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक असं म्हटलं, तर मी नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक काय असते क्रियापद त्याच्याविषयी मी डिटेल माहिती देईन. पण एवढं लक्षात ठेवा, हे अकर्मक आहे आणि हे सकर्मक आहे. आय ईट म्हणजे काय, हे वाक्य कसं झालं, आय ईट झालं. म्हणजे याच्यात कर्ता आणि क्रियापद आहे. आता इथे एक जास्त आहे, ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे, तर याला कर्माची जोड द्या. म्हणजे ह्या ईटच्या पुढे अधिक ओ लिहायचं आपणाला, म्हणजे कर्म लिहायचं आहे. इथं आपण ए मँगो असेल, आय अधिक ईट अधिक ए मँगो, म्हणजे आय ईट ए मँगो असं आपलं वाक्य होईल. म्हणजे याचा अर्थ काय होईल, मी आंबा खातो असा त्याचा अर्थ होईल. आता या एका स्ट्रक्चरवरून तुम्हाला हजारो वाक्य बनवता येतील. आय ईट ए मँगो, आय रीड अ बुक, मी पुस्तक वाचतो. आय ईट अ बनाना, मी केळी खातो. आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पितो. आय ईट अ ब्रेड, मी पाव खातो. अशा पद्धतीची या रचनेत असलेली, या स्ट्रक्चरमध्ये असलेली कितीतरी वाक्य तुम्हाला बनवता येतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या 3 रचना पाहिल्या. यस अधिक व्ही, S31 प्लस व्ही एस प्लस एस, आणि तिसरी रचना आहे यस अधिक व्ही अधिक ओ. इथं इथल्याप्रमाणे प्रथम पुरुषी एकवचनी येईल, अनेक वचनी येईल, यू येईल, दे येईल,
आणि उ येईल. फक्त इथं तृतीय पुरुषी एकवचनी येणार नाही. इथं जर तृतीय पुरुषी एकवचनी आला म्हणजे ही आलं, आयच्या जागी ही आलं, तर ईटच्या जागी काय होईल? ईट्स होईल. ही ईट्स ए मँगो होईल. म्हणजे तो आंबा खातो म्हणायचं असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. हे 3 सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवणे, हे नोट्स घेणे आणि याच्यावरती प्रॅक्टिस करणे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. ओके.